क्रांतिकारी शेतकरी संघटनेचा रविकांत भाऊ तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. संपूर्ण कर्जमाफी नाही पाहिजे, पीक विमा आमच्या हक्काचा नाही कुणाच्या बापाचा. पासून वैभव तुपकर या ठिकाणी अन्नत्याग करून उपोषणाला बसलेले होते. आज उपोषणाचा 5वा दिवस आहे आणि कालही मी त्यांच्याशी फोनवर बोललेलो होतो. 4-5 वेळाचं बोलणं झालं. आज सकाळपासूनही बोलणं झालं आणि आज नाशिकला आपल्याला माहिती MLCचं चुनाव इलेक्शन होतं, निवडणूक होती आणि त्यानंतर मी रात्री उशिरा जामनेरला आलो आणि तिथून आता या ठिकाणी आलेलो आहे. मी त्यांना विनंती केली की गेले 5 दिवस आपण उपोषणाला बसलेला आहात. डॉक्टरनी तपासणी केल्यानंतर अनेक आपले शारीरिक त्रास आपल्याला या ठिकाणी आहेत. क्रिएटिन त्या ठिकाणी कमी होतंय. त्यामुळे मला असं वाटतं की आपण उपोषण सोडावं आणि या संदर्भामध्ये मी माननीय मुख्यमंत्री महोदय यांच्याशी चर्चा केलेली आहे आणि रवी भाऊंचं म्हणणं होतं की आता इथे तरी प्रश्न सुटणार नाही. मी त्यांना म्हटलं की आपण मुंबईलाच या आपलं प्रतिनिधी मंडळ घेऊन आणि त्या ठिकाणी माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या अध्यक्षतेने एक बैठक करून संबंधित अधिकारी त्या ठिकाणी राहतील आणि त्या संदर्भामध्ये आपण ज्या मागण्या आहेत त्या आपण तिथे ठेवाव्यात, मांडाव्यात आणि त्या ठिकाणी मग माननीय मुख्यमंत्री महोदय आहेत, आमचे मित्राचे CEO आहेत प्रवीण परदेशी, ज्या समितीचे कर्जमाफी समितीचे अध्यक्ष होते ते असतील, मोठे सेक्रेटरी असतील, मग रेव्हेन्यूचे असतील, कृषी खात्याचे असतील, फायनान्सचे असतील, प्लॅनिंगचे असतील, हे सगळे सेक्रेटरी त्या ठिकाणी असतील, वरिष्ठ अधिकारी आणि त्यांच्यासमोर बसून आपण आपल्या मागण्या ठिकाणी मांडूया. ज्या ज्या शक्य आहे ते करण्यासारख्या आहेत त्या सगळ्यावर आपण निश्चित योग्य असा निर्णय त्या ठिकाणी करू. सरकार शेतकऱ्यांच्या बाबतीमध्ये त्यांना जाण आहे आणि म्हणून मध्ये देवेंद्रजी आहे ते अतिशय सकारात्मक आहे. आमचं सरकारच मुख्यमंत्री शिंदेसाहेब असतील, आमच्या ताई असतील पवार, तर आम्ही सगळेजण त्या ठिकाणी सकारात्मक आहोत. शेतकऱ्यांच्या अडचणीची जाणीव आम्हाला या ठिकाणी आहे आणि यावर्षी तर दुष्काळी वर्ष आहे. एल निरोच्या प्रभावामुळे थोडा पाऊस कमी पडणार आहे आणि मोठ्या संकटाला आपल्याला सामोरं जायचं आहे. त्यामुळे निश्चित आपलं म्हणणं ऐकल्यानंतर माननीय मुख्यमंत्री महोदय त्या बाबतीमध्ये चांगला निर्णय त्या ठिकाणी घेतील अशी मला अपेक्षा आहे, खात्री आहे. म्हणून मी रवी भाऊंना आता विनंती केलेली आहे आणि आमच्या विनंतीला मान देऊन त्यांनी आताच उपोषण सोडलेलं आहे. त्याबद्दल मी त्यांच्या या ठिकाणी आभार मानतो आणि या आठवडाभरामध्ये म्हणजे 4-5 दिवसामध्ये उद्या शनिवार रविवार आहे येणार आहे, नंतर 4-5 पहिल्याच आठवड्यामध्ये कारण आता अधिवेशन आहे आपल्याला कल्पना आहे आणि त्यातून तास वेळ काढावा लागेल आपल्याला आणि या वेळ काढून माननीय मुख्यमंत्री महोदयांची वेळ बैठकीची मी त्या ठिकाणी घेतो. आपण आपले 7-8 लोक सोबत घेऊन आपल्या टीम मधले आपण त्या ठिकाणी यावं आणि निश्चित आपण चांगली चर्चा त्या ठिकाणी करू आणि यातून शेतकऱ्यांना निश्चित काय काय अजून देता येईल, तुमच्यामध्ये काय कमी आहे जास्त आहे, सगळ्याच बाबतीमध्ये असेल. आपल्या 25-27 मागण्या या ठिकाणी आहेत. मला वाटतं सकारात्मक आपण त्या ठिकाणी चर्चा करूया आणि योग्य निर्णय त्या ठिकाणी करू.